आयुष्यभर कधीही भाजपासोबत जाणार नाही ही ठाम भूमिका घेत राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर यांनी आज अकोल्यात भाजपावर जोरदार टीका केली। जानकर म्हणाले की काँग्रेसला मस्ती होती म्हणून आम्ही भाजपासोबत गेलो होतो, पण आता भाजपाला संपवण्याचा प्रयत्न करणारच आहोत। अकोल्यात झालेल्या पक्ष बैठकीत जानकर यांनी पक्ष संघटन बांधणीचा आढावा घेतला आणि कार्यकर्त्यांना आगामी निवडणुकीच्या तयारीचा स्पष्ट संकेत देत जानकर म्हणाले की समाजवादी पक्ष आगामी निवडणुका आपल्या ताकदीवर लढवेल। जर महाविकास आघाडीने जागा दिल्या तर त्यांच्यासोबत जायला तयार आहोत, मात्र एनडीएचे सरकार पुन्हा येऊ नये यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत। यांनी वंचित बहुजन आघाडीवरही निशाणा साधत हे सरकार मुख्यमंत्रीपासून सगळ्यांपर्यंत व्यभिचारी असल्याची टीकास्त्र सोडले। बदलावं का असं पुस्तक सुद्धा त्यांनी लिखाण केलं। चूक आहे भारताचं संविधान, आम्ही संविधानाच्या समर्थ राहत आहे। संविधान आहे म्हणून आम्ही इंजिनियर झालो, आम्ही पक्ष काढू शकलो। संविधान हातावरची भूमिका त्यांची आहे की आम्ही कदापि शक्य होऊन देणार नाही। त्यांना एवढीच जर हे असेल तर त्यांनी काय करावं, त्यांनी ईव्हीएम मशीन बाजूला ठेवून इलेक्शन लढावं। आमचं त्यांना ओपीएन चॅलेंज आहे, म्हणून साठी त्यांनी फार मोठ्या गप्पा मारून आहे। शाहू फुले आंबेडकर आमचा प्राण आहे, पण बहुजन समाजाला माझा अपील आहे की तुमचं मत विकू नका। हे सरकार गोड बोलून येतं की मोठे मोठे पक्ष येतात आणि त्यावेळेस तुम्ही भयकावून जाता आणि मग ते आपल्यावर अन्याय केला म्हणून रडत बसतो आपण। अन्याय कुणा होतो? जो शासक नाही त्याच्यावर अन्याय होतो। तुम्ही शोषकच बनलेला आहे, मग शोषक जोपर्यंत शासक बनत नाही तोपर्यंत तुमचं होणार नाही। तुमच्या विरोधात भाषा केली जाते, संविधान बदलू, आम्ही हे बदलू। त्यांची कमी लोक असून अशी दादागिरी काय करतात? त्यांच्या मताचा रेटा त्यांच्याकडे आहे, आमच्या मताची किंमत नाही। आमचं मत विकत घेतलं जातं, बौद्ध विहार देतो, कुठं काहीतरी समाज मंदिर देतो, त्यात आमची माणसं विकली जातात। जानकर साहेब उद्या भाजपनं काय वाटतं? नाही, देवेंद्र फडणवीस सरकारच बिमार सरकार आहे, टोटल सरकारच। माणिकराव त्या पोखाडीला एकट्याला बोलण्याचा अर्थ नाही। मुख्यमंत्र्यापासून ते टोटल मंत्रालय हे व्यभिचारी सरकार आहे। ईव्हीएमच्या मशीनमधून जन्माला आलेलं सरकार आहे। आज महिला बहिणी खुश नाहीत, भाऊ खुश नाहीत, शेतकरी खुश नाहीत, दीन दलित खुश नाहीत, अल्पसंख्याक लोक खुश नाहीत, ओबीसीची लोक खुश नाहीत, शेतकरी समाज खुश नाही। कोण यांच्यावर खुश आहेत? म्हणून हे सरकारच कसं गाळलं पाहिजे, हे कधी गाळलं जाईल? ज्यावेळेस आपल्या पक्षाचं संघटन मजबूत वाढलं पाहिजे। काँग्रेसने बी हवेत फिरलं नाही पाहिजे, काँग्रेसने बी बेस लोट गाव ह्यात वाढण्याचा प्रयत्न केला पाहिजे। तद्वतच उद्धव साहेब असेल, पवार साहेब असेल, आमच्यासारखे छोट्या मोठ्या पार्ट्या असेल, आम्ही देखील त्या लेवलने केलं पाहिजे आणि तर आपण ह्यांचा मुकाबला करू शकतो। असे इथून आम्ही प्रत्येक जिल्ह्यात तालुक्यात आमचे असे केडर कॅम्प चालू झालेले आहे आणि त्या माध्यमातून आम्ही पुन्हा फुलाची पाकळी करून हे सरकार आता 2029 पर्यंत त्यांचं राहील, पण 2029 नंतर राहणार नाही त्याची काळजी चांगल्या प्रकारे घेतली आहे। भाजपवर मी भाजपला संपवण्यासाठी प्रयत्न करणार आहे, आयुष्यभर भाजपला जाणार नाही। भाजपवर आम्ही गेलतो, काँग्रेसला मस्ती होती म्हणून आम्ही भाजपवर गेलो। याचा अर्थ आम्ही त्यांच्या तिकिटावर नाही गेलो। मी माझ्या तिकिटावर 4 आमदार निवडून आणले, स्वतः देखील मी मंत्री, माझाच पक्ष आणि माझाच मंत्री मी झालेला आहे। मी कुणाचा दलाल किंवा चमचा म्हणून झालो नाही, चाहे भाजप असेल किंवा काँग्रेस असेल। म्हणून स्वतःच्या रस्त्यानं जाणारा माणूस आहे, मी शाहू फुले आंबेडकरला मानणारा माणूस आहे, मी गरीब मागासवर्गीयांचा कार्यकर्ता आहे, सर्वांना घेऊन जाणार आहे, शेतकरी समाजात जन्माला आलेला आहे। त्यामुळं भाजपवर आम्ही अलायन्स करणार नाही। उद्या काँग्रेसने जर नाही घेतलं तर काँग्रेसचं बी घेणं देणं नाही आम्हाला, आणि आम्ही एकटा चलो त्या भूमिकेत जाऊ। आमच्या मागे एडी वगैरे काय द्यायचं काही कारण नाही। म्हणून हे सरकार केंद्रातलं राज्यातलं हातलं पाहिजे या मताचा मी आहे। आज संविधानाला आम्ही हातला लावून देणार, काही काळजी करणार। आम्ही पक्षाचा आहे, आम्ही संविधानाचे समर्थक माणसं आहे, बाबासाहेबांची पोर आहे, त्यामुळे इट इज इम्पॉसिबल आहे। असं कोण कमेंट करत असेल एखादं पुस्तक लिहून वगैरे तर तसं काय होणार नाही, समाज भयकावत येणार नाही। त्यासाठीच आम्ही फिरतोय ना, रात्रून दिवसा प्रवास चालू आहे आमचा। आज परवा मी मागल्या 14-15ला मी प्रयागराजला आहे, उत्तर प्रदेशला आहे, गुजरातला माझ्या पक्षाला मान्यता, 4 राज्यात पक्षाला मान्यता मिळाली आहे। त्यामुळे आम्ही काही कुणाला घाबरतोय असं नाही। छत्रपती शिवाजीराजांचे खरे वारसदार आम्ही, महात्मा फुलेचे आम्ही वारसदार आहे, बाबासाहेबांचे खरे वारसदार आम्ही। तर आमचा बहुजन समाज काय होतो, मताच्या दृष्टीने एक नाही म्हणून आमचा पराजय आहे। आम्ही मताच्या दृष्टीने एक झालो ना, याद राख। आणि ते अकोला पश्चिमच्या मतदारसंघाने ह्या बाजूने दाखवून दिलं, एक माणूस निवडून दिला, चांगली गोष्ट केली। काय कुठला पक्ष असेल मला माहित नाही, ते स्वागत करू आम्ही। त्यावेळेस दलित, ओबीसी, मुसलमान, ओबीसी सारी एक झाल्यानंतर काय होईल? देशाचं पंतप्रधानच आपला होईल ना, आणि पक्ष बी आपला, दुसऱ्याला तिकीट मागायची काही गरज लागणार नाही आपल्याला। म्हणून बहुजन समाजाच्या पत्रकारांना देखील माझी विनंती आहे, तुम्हीच आमचे प्रचारक बनला पाहिजे, तुम्हीच आमचे हे गुप्त करणार। पुन्हा सोबत चालू आहे का राष्ट्रीय समाज पक्ष
प्रत्येक जिल्ह्यात आणि तालुक्यात जाऊन जिल्ह्याच्या कार्यकारिण्यात तालुक्याच्या कार्यकारिण्या करून आम्ही संघटनेवर भर दिलेला आहे. ज्यावेळेस आपली संघटना मजबूत त्या जिल्ह्यात राहते त्यावेळेस काहीतरी होतं आणि नंतर स्थानिक स्वराज्य संस्था तर आपल्याला आपल्या आपल्या ताकदीवर लढवल्या पाहिजे. पण नंतर जर चर्चाच झाली, महाविकास आघाडीनं जर सन्मानात्मक जागा दिल्या तर आम्ही तुमच्याशी जायला तयार आहे. काँग्रेस असेल हे सर्व असेल यांच्याशी काय हरकत नाही. परंतु आधी आपलं जिल्हाध्यक्ष तालुका अध्यक्ष आपले वीक राहतात. आपण आलाईंची आताच भाषा केली का आमचे जिल्हाध्यक्ष मुळे साहेब आहेत. मुळे साहेब म्हणणार बरं झालं म्हणून साठी पहिल्या जुटला सर्व तालुका अध्यक्ष, जिल्हा परिषद, गण गट आणि वार्ड अध्यक्ष, महिला आघाडी, विद्यार्थी आघाडी, युवक आघाडी आणि बूथ पर्यंत रचना राष्ट्रीय समाज राहुल गांधीशी भेटलो होतो. चांगली चर्चा आमची झालेली आहे. परंतु स्थानिक स्वराज्य संस्थेला काय असतं, प्रत्येक पक्षाच्या कार्यकर्त्याला वाटतं की मला माझ्या पक्षाचं तिकीट मिळावं. त्यामुळे आपण कसल्या ह्याच्यात भ्रमात न राहता भारतीय जनता पार्टी आणि एनडीएला विरोध करत आपण एनडीएचं सरकार पुन्हा आलं नाही पाहिजे या देशात, ही भूमिका राष्ट्रीय समाज पक्षाची राहून रासपा कसा वाढला पाहिजे ही भूमिका आम्ही घेतलेली आहे. शेतकऱ्याबद्दल आंदोलन चालू आहे, महिलांच्या बद्दल असेल, युवकांच्या बद्दल असेल, सर्व लोकांचे आंदोलन घेऊन आम्ही देशभर राज्यभर आता प्रत्येक राज्यामध्ये आता उद्या बुलढाण्याला प्रोग्राम आहे, 1 तारखेला पुण्याला आहे, डेली प्रोग्राम चालू आहे. आमचे महाराष्ट्राचे अध्यक्ष, महासचिव, राज्याचे उपाध्यक्ष त्यांच्या परीने तो रिजन घेतात आणि एका राज्य कार्यकारिणीच्या सदस्याला आम्ही 2-2 जिल्हे दिले होते. त्या जिल्ह्यात जाऊन तिथं पक्षाचं संघटन मजबूत करण्यावर आम्ही भर दिलेला आहे. काय होतं, इलेक्शन आल्यापुरतं आम्ही तयारी करतो आणि इलेक्शनच्या अगोदर आम्ही संघटनाचं बांधणी करत नाही, त्याचा उपयोग नाही. म्हणून 1 बूथ 10 वीकच्या माध्यमातून 90,712 पोलिंग बूथ महाराष्ट्रात आहेत. त्यात जास्तीत जास्त पोलिंग बूथ कसं बांधता येतील हे करण्याचा आणि अलायन्सची बात कधी होती शेवटच्या 2 दिवसात इलेक्शनच्या वेळी, तोपर्यंत आताच अलायन्सची चर्चा करण्यात काय अर्थ नाही. राष्ट्रीय समाज पक्षाचं संघटन मजबूत व्हावं आणि आपल्याच ताकदीवर 145 आमदार कसे येतील हे बघण्याचा प्रयत्न पहिला करणं हे धोरण आहे.